यो 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 गाइज इज डे 2 आणि आज आपण टाकलेला आहे हा लुक कारण की आज तंदूर बनवायला चालला आहे आम्हाला प्रशांत सगळ्या उन्हात. काल पाऊस पडला बरं वाटलं पण आज उन्हात कसं असतं पहिल्या दिवशी पाऊस पडला आणि दुसऱ्या दिवशी जर नाही पडला ना तर तेव्हा ऊन आठवण करून देतो. एक मी कॉन्स्टंट आहे हे लक्षात ठेवून असं बोलतो आपल्याला. सो बघूया आज आपल्यासाठी प्रशांतनी काय काय डिझाईन केलेलं आहे. मी ऐकताना तर मला खूप इंटरेस्टिंग वाटलेलं आहे पण आता तुम्हाला डायरेक्ट ब्लॉग थ्रू दाखवतो. डायरेक्ट बसूया आपण. चला सुरू करूया हा व्लॉग. हॅलो गुड मॉर्निंग. हेलो गुड मॉर्निंग. हात भाजला. किधर लेके जा रे रे. दांडी. सो आता आम्ही चाललेलो आहोत दांडी आइलैंडला. बेकार ऊन है, गांडी मार रहा है ऊन हमारी. ठीक है इधर वेट करू. हाँ उधर बैठता हूँ. हे बॅक वॉटर्स आहेत आणि हे दिसतं असं खूप खोल आहे पण हे ॲक्च्युली 6 ते 7 फुटच खोल आहे कारण तिथून लँड लागतं आणि आता भरती आहे थोडीशी त्यामुळे हे पाणी असं खूप भरलं. अदरवाईज थोडंसं लो असतो आपण. तर लगेच जाऊया आयलँडला आणि तो खूप असा रेअर आणि छान एक असा सोलो आयलँड आहे मस्त. आपण लगेच तिकडे जाऊया आणि तुम्हाला तो आयलँडचं दृश्य दाखवू. ते म्हणतायत की आता पावसाळा नाही आहे पण पावसाळा चालू झाला की हे लाटा अशा अजून डबल हाईटला असतात आणि आत्ताच तुम्ही मुवमेंट बघू शकता किती डेंजर लेवल मुवमेंट आहे. पावसाळ्यात हे जे उभे आहेत ना पुढे आता जे पुढे उभे आहेत त्यांचं काम सर्वात महत्त्वाचं असतं कारण गाडीचा जो आपल्या होडीचा जो बॅलन्स आहे ते करावं लागतं कारण लाटा अशा होतात वर खाली. तर टोक जो आहे ना बोटचा तो खूप वर जातो आणि तेवढ्याच जोरात तो खाली आपटतो. ते लोक बॅलन्स करतात त्या गोष्टी म्हणजे मागे तेवढा तो हे नाही पडत. त्यांचं काम खूप महत्त्वाचं आहे. कल हो ना हो वाला आइलैंड वाटतो ना. प्यार की कश्ती में संजना नाही संजना मला वेगळा. मित्रांनो थोडासा छोटासा 1 मिनिटाचा ट्रेक करून आम्ही आलेलो आहे तिकडे. नाव दिस इज लाईक ब्रो नोज अ स्पॉट. तो वाला झाला तिथे काटेबिटी लय लागतायत. मित्रांनो फायनली या स्पॉटला आम्ही पोहोचलो आहोत. जस्ट दिस ब्युटिफुल स्पॉट. वाव. अँड दिस इज ऑन अन आयलँड. आपण मस्त इथे पण ड्रोन उडवूया. तुम्हाला वरतून दाखवतो कशी आहे ही जागा. So मित्रांनो नाव वी हॅव फायनली कम टू प्रशांत गावचं घर. लेट्स गो. हॅलो. हे जमीन अशी आहे ना तुला जिथे पाहिजे तिथे तू विहीर करू शकतोस. पाणीच पाणी आहे खाली. Okay guys, it's Prashant Suvarna's home tour. Home tour is for all my friends from Jesus Club Park. एवढी वर्ष जे ऐकतात होते की प्रशांतचं गावचं घर. मी तुम्हाला आलो आहे तुम्हाला दाखवायला. प्लीज हा व्हिडिओ बघा. हा वेगळा कट करून व्हॉट्सअप ग्रुपवर आपण टाकूया. ठीक आहे चला बघा प्रशांतचं घर गाव. जे ना आले तुमच्या पण तू बोलवलंच नाहीस ना. हे बघ सगळ्यांना बोलवलेलं तुमच्या दरवेळेला तुमचे प्रॉब्लेम असतात आणि आमचं गाव असं जवळ नाही आहे की आलो आणि पटकन 1 तासात पोचलो. थोडा वेळ काढावा लागतो
एक आठवडा तरी मिनिमम काढावं लागतं. एवढा वेळ आपल्या मित्रांकडे नाही तर मी काय नाही करू शकत त्यामध्ये. हा ना, तुमचा बोल. प्रश्न इथेच बोलते इथे भासतात पाय. नाही, इथून चाललोय आपण आतमध्ये. अच्छा हो. तर हां, तर आपण आता चाललोय नॅचरल शेगडीकडे. तर प्रत्येक इथे साऊथ इंडियन गावामध्ये एक अशी मला वाटतं कोकणात ही पद्धत आहे की एक अशी जागा असते आणि वाटायला तर एक मिनिट मला फिल्टर काढू दे. हां तर हे आहे आपली नॅचरल, काय म्हणतो त्याला, शेगडी. याला काय म्हणतात, चूल. तर पावसाळा येणार आहे तर आमच्याकडे असं स्टोअर करून ठेवतात. हे मी झाडाचं उरलेलं वरचं खोडबीड कट होऊन जे घाण पीस निघतात ना, तर ते आम्ही फ्यूल म्हणून यूज करतो इकडे. आमच्याकडे पण तेच. हा, तर हे असं आहे. आणि हे माहिती असेल हा नारळ चुकलेले. हे आहे सुकलेलं. तर हे आपल्याकडे मागे इथे आपण कपडे धुतो बेसिकली. तर तुम्हाला हे आपल्या बावडीचं पाणी आहे, एकदम थंड आणि फ्रेश. पाहिजे तेवढं कधी न संपणारं घेऊ शकता तुम्ही, बघूनच वाटतं. आणि इकडे कायम थंडावा असतो. हे काय केलंय? हे ते आर्टिफिशियल फ्लावर. हे पाईप आहे पाण्याचा. आपल्या नॅचरल कढीपत्ता आहे हा. घिरोज. जरा हाताला चोळ आणि हे कर, स्मेल घेतेच. बापरे बाई, खरंच मस्ती नाही करत तुम्ही. आणि हा थोडासा आपला तसावाला आहे, म्हणजे हायब्रिड नाही, हा म्हणजे थोडा छोटा असतो हा, पण याचं नारळ वगैरे सगळं सेम असतं. फक्त हा हाईटला जात नाही जेणेकरून बाजूच्या घराला त्रास व्हायला पाहिजे. नॅरो आहे रस्ता, येऊ शकतो. व्हेरी नॅरो लेन. आडवा धरला का? मी आडवा मी असं स्ट्रेट येऊ शकतोय. जसा मी बोललो की माझे शोल्डर्स ब्रॉड आहे actually. तू पण येशील आडवा. काय कर, हा येशील ना, कशाला स्वतःला ते तेव्हा अडवायचं. जसं मी बोललो ना की इथे कुठेही तू खण, तुला पाणी लागतं. तर हे बघ, लोक आपल्याप्रमाणे कस्टमाइज विहीर, कारण विहीरचं युजली कसं असतं इतर ठिकाणी की जिथे ते मिळतं ते शोधतात, माहिती आहे ना कुठे पाणी येते. हा, ते तिकडेच पाणी येतं ना. तर इथे असं सीन नाही आहे. इथे बाई जिथे तू खणशील तिथे पाणी लागतं तुला. पाण्याच्या बाबतीत इथे दॅट साऊंडेड व्हेरी रॉंग बट या. तिथे पाणी लागते. देवाला आमची फुलं जी आहेत ती या झाडावरचीच पडतात. एक म्हणते इथे दुकानातली फुलं पडत नाहीत. आमच्या तुळसला आम्ही जे फुल ठेवतो ते बघ, इथे एक फुल लागलेलं आहे, दिसेल तुम्हाला. हिबिस्कस लागलंय. हिबिस्कस. नमस्कार. नमस्कार यांच्यावरला. आणि माझ्या मामाचा मुलगा आहे. हॅलो. हॅलो. चलो. चला, ऑप्शन आहे आपलं. बेकार मोठं आहे रे. इथे माणूस व्यवस्थित जेवण होतं आणि बेसिक नीड्स आहेत काय असं काय. तर रुपाली इथे कधी जेवण बनवत नाही. कधीच नाही बनवत. का? आता बनवते, वेळच नसतो, कारण आलो की पूजा आणि या सगळ्यामध्ये. पण आता माझ्याकडे काहीच नाही म्हणून बनवते बटाट्याच्या काचऱ्या. ओ माय गॉड. ही माहिती नाही किचनची. आणि आल्यापासून एकदा पण आलो नाही. मला वरच नाही जायचं आयुष्यात. एक रूम आहे. अंमली पदार्थांचं सेवन करायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. क्रेझी आहे रे. मस्त आहे बाल्कनी. इथे बाल्कनीमध्ये आम्ही बसतो युजली दुपारी वगैरे. डायरेक्ट जाऊ पाऊस वगैरे पडला ना, काय काय लोक माहिती साऊथला असं कौलावर बसतात असं, माहिती काहीतरी काय कुठेतरी स्लॅब आहे आणि स्लॅबवर आपण कौलं लावलेत जेणे एक्स्ट्रा एक थंडावा राहील म्हणून. नाहीतर जाऊ शकतो याच्यावर नाही ना. म्हणजे असं एकदम वर नाही जाऊ शकत तू. तिथून रस्ता आहे आपल्याकडे. काय 10वीला मी एक चित्र काढलेले इथे. तर ओ क्रेझी वॉल पेंटिंग. घरातल्यांनी जाम शिव्या घातलेल्या नंतर बोलतात भयानक वाटतं काहीतरी. शेवाळ आधीच आली. ही माझी आजी, हे आजोबा. तर हे ना आजी माझी यांचा फोटो नव्हता. तर माझी आजी खूप माझ्या आईसारखी दिसते. तर जे एक आर्टिस्ट आहे तिथे उडपीमध्ये, त्यांनी ते, मी लहान होतो तेव्हा खूप, तेव्हा त्यांचं ते चित्र, आईचा फेस बघून मग त्यांनी ते चित्र तसं बनवलेलं. तर त्यांनी थोडं सांगितलं घरातल्यांनी कशी दिसायची काय, आणि मग त्यांनी तसं बनवलं ते. ओके. कलाकाराचं महत्व तेव्हाच कळतं. या गोष्टी AI नाही करू शकत. आणि एक छोटासा टेरेस आहे हा. छोटासा कुठे आहे बाई? छोटासा आहे म्हणजे इथल्या हिशोबाने छोटासाच आहे. हे जिम बिमचे इक्विपमेंट्स आहेत थोडं.
कधी वाटलं वर्षानुवर्ष मोर हात नाही येतात. लावलेले. इथे येतात गच्चीवर मोर गच्चीवर येतात येतात. मोर आपल्या इथून चढून येतात ते. साधारण 20 वर्ष 15 वर्ष 15 तर झाले. 15 वर्ष झाले 10-15 वर्ष झाले 10 आठवत नाही पण तेवढं बऱ्यापैकी वर्ष झाले. आणि मंदिर लाईट मस्त येते इथे. आणि आमच्या प्रत्येक घरामध्ये साऊथला तुम्ही आला प्रत्येक घरात एक देवघरासाठी माणसाला स्वतःला झोपायला जागा नसली तरी चालेल पण देवाला स्थान घराच्या आत असतं. काही नियम असतात त्याला किचनच्या बाजूला चालेल वॉशरूमच्या आसपास नाही पाहिजे कारण हे आपलं देवार आहे. तर आत ये ना इथे आपण आपले देव असतात इथे सगळे आणि हे ओम मी कोरलंय. कशानी? ते त्यांनी मला सांगितलं चित्र काढून दे आणि तेच बोललो ना तुला मिल्स तिथे आम्ही ते कोरलं लहान होतो मी तेव्हा. बोलतो हा तुझा की ते बघ, बारीक शेलफिश नाही सिल्वर फिश बोलतो ना आपण. अरे खाऊ शकतोस काही मी थोडं ट्राय करतो आणि एवढं? आवडलं तर अजून नाही, थोडं अजून चवीसाठी. सिल्वर फिश आहे ही. हे जे मगाशी सुरेश हे आपल्याला दिलेलं हा, नाही पण हे जरा 2 पद्धतीने बनतात तर हे आमच्याकडचं जरा वेगळी पद्धत आहे. हे सिल्वर फिश आहे त्याने चटणी हा, ही चटणी आणि फक्त जो आपला त्याला गंजीला काय म्हणतात गंजीच म्हणतात गंजी काय असतं? पेच भात आणि असं हे उकडा भात आपला तो राईस जरा घे नाही आपला हा राईस पण ह्याच्यामध्ये जेव्हा पाणी असतं पेज सत्व कम्प्लीट फुल अनपॉलिश जे राईस म्हणतो आपण ते राईस आणि हे अल्टिमेट कॉम्बिनेशन. बस You already know this. विहिरीच्या पाण्याची चव आहे. ऍक्च्युली आमच्याकडे शुगरवाले हेच खातो. हो टपरी होती. चला बर्फ्यान सगळ्यांना बर्फ्यान. आणि नंतरला काय होतं? नंतर येतो बक्कावर पे बक्कावर पे हा. झालं ना यार जीर्णोद्धारमध्ये प्राण प्रतिष्ठा असते ना देवीची. मित्रांनो इथे मागे हे जे मंदिर आहे ते कापू मारीगुडी. कापू मारीगुडी हे सूर्यकुमार यादवच्या बायकोचं गाव आहे. तो इथला जावई आहे आणि सूर्यकुमार यादवनी इथे बरेचसे इथे आलेला तो आपल्या वर्ल्ड कपच्या आलेला. आधी तो इथे आलेला त्याच्या वाईफ सोबत आणि दर्शन घेऊन गेलेला. व्हॉट्सअप मित्रांनो आम्ही प्रशांतकडे जेवलो बिवलो. माझा लुक सगळं चांगला वाटतंय का? मला स्वतःलाच आवडतंय. प्रशांतकडे जेवलो बिवलो आणि मग आता जरा आम्ही झोपलो बिपलो आणि आता आम्ही आलेलो आहोत मॅनग्रोव्हच्या मध्ये कायाकिंग करायला. ओ मा गुडनेस दिस इज समथिंग क्रेझी. चला तर आपण आता आलो आहे सालिग्राममध्ये. इथे आम्ही एक अर्धा पाऊण तास ट्रॅव्हल करून आलो आहे. तर इकडे आपल्याला हे मॅनग्रोव्ज जे बघायला मिळतात तुम्ही बघू शकता पुढे हे मॅनग्रोव्ज आहेत. दुर्दैवाने आपल्या इथे मॅनग्रोव्ज कापतात पण ह्याचा इम्पॉर्टन्स ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. जे मोठ्या लाटा येतात समुद्राच्या त्या याच मॅनग्रोव्ज थांबवतात. तर या मॅनग्रोव्सच्या मधून आपल्याला कायकिंगचा एक एक्सपिरियन्स इथे देतात. त्यांचं मॅनग्रोव्स कायकिंग म्हणून यांचं एक बोटिंग अशी छोटीशी एक ह्यांची काय म्हणतो आपण कम्युनिटी आहे इकडे. सगळे जर असे वेगवेगळ्या पद्धतीने बोटिंग करतात आणि एकदम शांत पाणी आहे इकडे. इथे फक्त आपल्याला निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे. इथे येऊन हे वगैरे करायचं नाही. शांतपणे यायचं एन्जॉय करायचं कारण निसर्ग हे शांततेत तुम्ही जेवढं एन्जॉय कराल तेवढा निसर्ग तुम्हाला एन्जॉय देईल. थँक्यू सो मच सांग. येस खूपच एक म्हणून मी हिरवा घालून ढकलू आलोय. का खाली फिलॉसॉफी बोचत. म्हणून मी हिरवा घालून आलो. बड़ी बड़ी बात मत चोद समझा ना. बड़ी बड़ी बात मत चोद समझा. माहिती तक ठीक है फिलॉसॉफी क्यों दे रेला है भाई. निसर्ग शांततेत एन्जॉय करायचं. पण हे बरोबर बोलला प्रशांत कारण की आजकाल लोकांना मी बघतो निसर्गाच्या शांत ठिकाणी येऊन स्पीकर घेऊन गाणी वाजवून जे एन्जॉय मला तो लॉजिकच त्याचा समजत नाही. पण ठीक आहे नेव्हरदलेस लेट्स गो. मला खूप घाई करायची. डोंट वॉन्ट मिस द सनसेट गाईज कम ऑन.
येस हाय बिग फॅन ब्रो थँक्यू सो मच बॅलन्सिंग द ऍक्ट ऑफ द बॅलन्सिंग. अरे तुम्ही पण मागून चालता ना. नाही तुला काय चिडवत नाही मी सांगतोय लगेच ऑफेंड होतो रे मित्रा. असं इकडे करून बस. लेट्स गो आय लव्ह दिस. वा 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 सनलाईट बघा मस्त. तिला हात द्यायची गेली ती. ये ग अच्छा असं उलट बसायचं का? हात अंदर रखो. हो माय गॉड. हात आत ठेव बोलल्यावर पण जे तू रुपाली. नाही ते मधला स्पेस ठेवला. तू तो एक माहितीये फूड ब्लॉगर आहे तसा दिसतोयस तू. डोक्याला एक मी ना? पट्टी बांधून तो कंटिन्यू असतो ना. KSI पण वाटतंय KSI. ती पोरं बसलेत काय फोटो येईल रे मस्त. हा ना यार. प्रशांत माझा फोन दे. Don't do this ever. विसरू नको रे आई. मित्रांनो आता आपण एंटर होतोय प्रॉपर मॅनग्रोव्स मध्ये आणि बोट गायब झाली आणि बघ कसली. गायब झाली. इतकं बाप आहे हे म्हणजे एक्सप्लेन करण्याच्या पलीकडे आहेत. काही गोष्टी अशा असतात की आपण एक्सप्लेन नाही करू शकत. इतकं सुंदर आणि इतकं म्हणजे ॲट द सेम टाईम थोडं भीती पण वाटते. कारण तुम्ही बघू शकता इथे काही लाईट पोचत नाही आतमध्ये. मध्ये मध्ये काही एरियाजमध्ये आणि ते ह्युमिडिटी जाणवते. गरमी जाणवते थोडीशी. डोळ्यांना इतकं शांत वाटतं ना. बिकॉज ग्रीन आहे आजूबाजूला. ग्रीनरी असल्यामुळे थोडी वेगळीच एक म्हणजे मी फर्स्ट टाईम माझ्यासाठी असं असेल का मे बी तुम्ही गेला असाल पण माझ्यासाठी असं हे फर्स्ट एक्सपिरियन्स आहे की असं एकदम वेगळंच वाटतं आहे. बाप फिलिंग आहे. सूर्य मुरतूच जाता एवढे तोच सूर्य काय केला एक अजून डीप मॅनग्रोव्ह मध्ये चाललोय. अजून खोल आहे आणि इथे अजिबातच लाईट येत नाही. हा एकदम असा थोडासा डीप आणि काळोख वाला scene आहे. ते इतकं जवळ आहे का? आणि खाली लिटरली जमीन दिसते इथे. ये एक्चुअली थोड़ा मीडियम टाइड पे है अभी इसके लिए और आणि बड़े जसजशी गाडी सॉरी होडी आत चालली आहे जसं थोडीशी उदास होते. दिसत असेल तुम्हाला लाईट हळूहळू कमी होते ती. कोण हलतंय? मागे भाई आपले जे कॅप्टन आहेत ते पण जरा हल्लेत. अजिबातच लाईट इथे येत नाही आतमध्ये. तो बेसिकली मैंग्रोव्स कैसा है कि पहले से इसको एक सेंटर जिधर भी कोस्टल बिल्ड रहता है ग्रो करते रखते हैं. ऐसा है उसका एक कनेक्टिविटी बिल्ड होते जाता है अपने आप. तो रिप्लांटेशन करने का ज़रूरत नहीं है. बेसिक कोस्टल बेल्ट पे चाहिए ही चाहिए क्योंकि हाई टाइड्स रहता है लो टाइड्स रहता है एंड सॉइल को एकदम ज़्यादा प्रोटेक्ट करके रखता है. और बुश के वजह से सब कोई भी अगर सुनामी इफेक्ट हो या बाढ़ आ जाए तो एक कंप्लीट लैंड एरिया को प्रोटेक्ट करके रखता है. सो मैंग्रोव का सिस्टम इसके वजह से है. काय तुला माहिती नाही प्रशांत? किसर नको रे आई बापाला जिजवली त्याची काया काया जिजून तुझ्या जीवावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया. ते जे आहे ना विसरू नको रे आई बापाला. आयुष्यात अशा ठिकाणी येऊन काय नाही करायचं तर ते दाखवतो आता तुम्हाला. अरे हां फॉर टच वन प्ले लो
वही बोल रहा है वो, उसका डायरेक्शन वो करेगा करके. भयानक वाटत होता. प्रशांत करूया आपण असलं डोक्याने माराय. पहिलाच टक्कर. पण आलाच ना डोक्याने जोरात मारेल. तिसरा कपाळ काढून जाऊया इथून. आता मलाच कळलं हे चटक रंगाचे काय त्यांचे बोटीचे हे पंखे कोण कधी गेलाच. तिथला लांबचा पण दिसतोय. बाणांच्या दाटींदो तारेया कंडू ಊರಾಚೆ ಸಾಗಿ ನಿಂತು ಹೂವೊಂದ ತಂದು ಝರಿಯ ನೀರಿದು ಆವಿಯಾಗಿ ನವಿರಾದ ಮೋಡವ ಸೇರಿ ಬಾನಾತೆರಿಗೆ ಏರಿ ನಾಳೆಗಾಗಿ ಮಳೆಗೆ ಸುರಿ ಬಾನಂಚ ದಾಟಿಂದು ತಾರೆಯ ಕಂಡು ಊರಾಚೆ ಸಾಗಿ ನಿಂತು ಹೂವೊಂದ ತಂದು. मी सांगेन तेव्हाच काय. थांब काम बोलतो तरी तू काय कर. आता बघ वर चाललाय. हातात का नाही येत? अरे तो सेन्सर आहे ना त्याला. नको घाई करू, मी सांगत तो नको, तो उलटा पळेल. आगे आता ये एक नंबर. गांड किसकी किसकी फटी मुझे पहले बोलो. मैं बोलूं ये देखो, मैं सोचा रजत भाई का हेयर कट हो जाएगा. ये देखो. चला मजा आली. पण थोडं गांड फाटेल पण बरं वाटेल हा मला सीन झालाय. पण जे शॉट मिळालेत याचा अंदाज नाहीये तुम्हाला भाईचा. चला चला.